आज कोकण नगरी चॅनल पोचले आहे मंडणगड बसस्थानकात। या ठिकाणी मंडणगड तालुक्यात असलेले खेडेगाव, हजारोच्या संख्येत प्रवासी या ठिकाणी रोजचे ये-जा करत असतात। परंतु आजच्या स्थितीला या ठिकाणी तर खड्डे पाहिलात तर त्या खड्ड्यातून एसटी गेल्यानंतर प्रवाशांवर अक्षरशः पाणी उडून त्यांचे ड्रेस, तसेच जे शाळेचे विद्यार्थी आहेत त्यांचे शाळेचे युनिफॉर्म हे खराब होत आहेत। हे या ठिकाणी खड्डे पडलेले आहेत। या ठिकाणी तर तुम्ही या खड्ड्यांबद्दल नागरिकांचं पाणी उडतंय, जाताना त्यांचे हाल होत आहेत, त्याबद्दल काय सांगाल? हे अतिशय वाईट परिस्थिती दिसते आपल्या मंडणगड स्टँडमध्ये। आज इथे एवढीच म्हणजे आपली वसाहत असताना सुद्धा नगरपंचायतच्या समोर आपले स्टँड असून सुद्धा स्टँड समोर अशी परिस्थिती, लहान मुलं असतात गाडीमध्ये, म्हातारी लोक असतात, त्याच्यामध्ये ह्या खड्ड्यांमुळे आपल्या खूप त्रास होत असेल तर ह्या प्रशासनाने जरा लक्ष देऊन हे काम होणं गरजेचं आहे। एसटी स्टँडमध्ये पडलेले मोठमोठे खड्डे, नागरिकांना होणारा त्रास जाणून घेऊया सन्माननीय नगरसेवक विनोद जाधव साहेब यांकडून। नक्कीच महेशजी महाजन, आपण कोकण नगरीच्या या माध्यमातून अतिशय चांगला विषय आपण हाताळत आहात। अतिशय वस्तुस्थिती आहे की या स्टँडला अतिशय मोठमोठे खड्डे पडलेत आणि याच्यामुळे खरंच काही विद्यार्थ्यांची आणि जे जाणारे जे प्रवासी आहेत त्यांची रंगवंचमी होते। याबाबत आम्ही वेळोवेळी जे बसस्थानकाचे व्यवस्थापक आहेत त्याच्याजवळ चर्चा केली आणि तात्पुरते का होईना खड्डे बुजवण्याची त्यांना विनंती केली आहे। त्या विनंती त्यांनी मान्य केलं आणि लवकर हे खड्डे जांभ्या दगडांनी ते बुजवून घेण्याची त्यांनी मान्य केलं आहे। आणि दुसरी गोष्ट अशी की यासाठी म्हणजे मंडणगडच्या डेपोच्या या रस्त्यासाठी पूर्ण कॉन्क्रिटीकरणाचं मंजूर झालेलं आहे टेंडर, आणि ते लवकर ते देखील आपली सुविधा ती पूर्ण होईल। धन्यवाद। मी प्रवास करता इथून रोज येऊन एसटीने येणं जाणं तुमचं चालू आहे। हे खड्ड्यात जे पडलेले आहे त्यामुळे त्रास तुम्हाला काय होतो? खड्ड्यामुळे खूपच त्रास, गाडी घेऊन टू व्हीलर नाही चालू शकत, एसटीतून जरी प्रवास केला तरी सुद्धा, आणि अशा लहान मुलांना जाता येताना ह्याच रस्त्याने आम्ही जातो शाळेत ह्या मुलाला घेऊन, सगळं पाणी अंगावर उडतंय, शाळेचे कपडे खराब होतात, आमचे कपडे खराब होतात, आणि टू व्हीलर तर चालवण्यासारखंच नाही। आता कितीतरी असे अपघात झाले पण काही कोण लक्षात येत नाही। येऊन एसटीतून प्रवास करता, हे जे खड्डे पडलेले आहेत त्याबद्दल काय सांगाल? तुम्हाला चालताना काय प्रॉब्लेम होतो काय? खड्डे पडले ते काय दरवर्षी खड्डे पडतात, ते लोक तात्पुरते हे करतात आणि बाकीच्या एसटीचा प्रवासाला त्रास होतोच ना। त्याचा त्रास काय होतो तुम्हाला? खड्ड्यांचा होतो काय? खड्ड्याचा त्रास होतो मध्ये एसटी मंडणगड एसटी आगार नागरिकांना होणारा हा त्रास याकडे तात्काळ लक्ष देणार का? एसटी महामंडळ या पडलेल्या खड्ड्यांकडे लक्ष का देत नाही? मोठमोठे खड्डे प्रवाशांच्या जीवावर बेतू शकतात, याकडे प्रशासनाने तात्काळ लक्ष देणं गरजेचं आहे।